नमस्कार. मी डॉक्टर मनोज कुलकर्णी. शिर्डी राहत हा परिसरामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षापासून आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा करतो. तर आजचा यूट्यूबवरचा व्हिडिओ करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या पूर्ण आपला देश जो आहे पूर्ण भारत देश हा एखाद्या तप्तगोळ्याप्रमाणे झालेला आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगचे साईड इफेक्ट किंवा जे ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम होत आहे, खूप गोष्टी त्याला कारणीभूत आहे, जंगलतोड वगैरे. तर त्याच्या सगळ्या परिणामामुळं तर शरीरावर आणि मानवी जातीवरच एक भारतातल्या लोकांना विशेष करून खूपच उष्णतेने होरपळले जात आहे. तर मग जर हे सगळे जे एखाद्या तप्त गोळ्याप्रमाणे आपला देश झालेला असेल तर मग हे सगळं होत असताना त्याचे शरीरावर जे प्रमाण होत आहे, जे परिणाम होत आहे, ज्याला आपण सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक म्हणतो, तर याच्याविषयी माहिती देण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय करता येईल, की सनस्ट्रोक आणि हिटस्ट्रोक जे आहे त्याला आयुर्वेदिक प्रिव्हेन्शन काय काय हे सगळं सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रिव्हेन्शन ऑफ सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असं त्याचं टायटल दिलेलं आहे, की सनस्ट्रोक किंवा हे उष्माघात ज्याला म्हणतात आपण. सनस्ट्रोकला मराठीचा शब्दाचा अर्थ आहे उष्माघात. तर त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक काय काय करता येईल, त्याच्यासाठी आयुर्वेदिक प्रतिबंधात्मक काय काय करता येईल, तर त्याच्यासाठी मी हा एक व्हिडिओ करत आहे किंवा माझा तसा एक प्रयत्न आहे की बुवा याला ह्या पद्धतीने केलं तर एक हिटस्ट्रोकला एक प्रतिबंधात्मक उपाययोजना आयुर्वेदिक होऊ शकेल. तर त्याच्यात पहिल्यांदी जे आहे तर हिटस्ट्रोक किंवा सनस्ट्रोक जे आहे त्याला मराठीत उष्मा आघात म्हणतात. उष्माघात म्हणजे काय, तर मेंदूच जे कार्यकारी अवयव आहे सगळ्यात महत्त्वाचा मेंदू, तर तो ज्या अत्यंत उष्ण झाल्याने शरीरात 102 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर उष्णता गेली तर त्याच्यामुळे मेंदूचे जे सेंटर्स असतात ते सेंटर्स काम नाही करत आणि संज्ञानाश होतो. तर याला म्हणतात उष्माघात. म्हणजे हा आघात आहे. आघात काय एका रात्रीत घडत नाही. आघात घडायला काहीतरी शरीराची सुरुवात होत असते आणि नंतर 2 ते 3 तासांनी त्याचे अपघातात रूपांतर होतं. आणि ते अपघातात जर रूपांतर नसेल व्हायचं तर काहीतरी त्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना केली पाहिजे. म्हणून मी आजचा व्हिडिओ करत आहे. तर उष्माघात हा जो हे आहे प्रकार, हा अपघाताने होणारा आहे. हा काय हळूहळू होणारा किंवा एक वर्षाने होणारा असा नाही आहे. तर तो एका रात्रीत किंवा सडन ऑनसेट होणारा एक असा अपघात आहे. त्याच्यामुळे हा असा अपघात होऊ नये म्हणून काय काय उपाययोजना करता येईल तर त्याविषयी मी माहिती सांगणार आहे. तर त्याच्या आधी मी एक सनस्ट्रोकबद्दल काय काय लक्षणं दिसतात त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगतो आणि नंतर त्याच्या प्रिव्हेन्शनबद्दल सांगतो. तर सनस्ट्रोकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे लक्षण असतं ते सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं म्हणजे मळमळ होणं. सूर्यप्रकाशामध्ये मळमळ होते आणि नंतर काय होतं, जास्त सूर्यप्रकाशात राहिल्याने आणि नंतर मळमळ म्हणून उलट्या सुरू होतात. आणि उलट्या सुरू झाल्यानंतर 2 ते 3 उलट्या होतात, मळमळ होते, चक्कर यायला लागते आणि चक्कर आल्यानंतर आपली जी त्वचा आहे ती त्वचा ड्राय पडायला लागते. त्वचेमध्ये सुरकुत्या यायला लागतात. त्वचेतलं जे ऑइल असतं हायड्रेशन करणारं, त्या हायड्रेशन करणारे पाण्याचे जे घटक आहेत ते पाण्याचे घटक हे कमी व्हायला लागतात आणि त्याच्यानंतर त्वचा ही आमसुलाप्रमाणे काळी पडायला लागते. त्याच्यानंतर येणारं पुढचं लक्षण म्हणजे हे झाले पोटाच्या आजाराचे किंवा त्वचेचे लक्षण आहे. आणि त्याच्यानंतर आपली लघवी कमी व्हायला लागते आणि लघवी कमी झाली की जर उष्णता शरीराची तशीच वाढत गेली 102 डिग्री सेल्सिअसच्या वरती तर शरीराचं तापमान वाढून आपले जे मेंदूचे जे सेंटर्स आहे ते सेंटर्सचं काम करणं बंद होऊन जातं. श्वसनाचं अनियमित प्रमाण व्हायला लागतं. हृदयाचे ठोके नाडीचे ते अनियमित व्हायला लागतात आणि त्याच्यानंतर मग सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक बसतो आणि नंतर 102 डिग्री सेल्सिअसच्या पेक्षा पुढे जर टेम्परेचर गेलं शरीराचं तर त्याच्यानंतर मग मेंदूचे सेंटर्स हे निकामी होतात आणि त्यालाच आपण कोमा म्हणतो. अशी नावाची एक शरीराची अवस्था येते आणि त्या अवस्थेमध्ये पेशंट हा चक्कर येऊन खाली पडतो. जे उन्हात चक्कर येऊन खाली पडतात वगैरे, तर त्यांच्या बाबतीत हा प्रकार जास्त घडतो. म्हणून जर बघायला गेलं तर हे असे जे आहेत सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी घडत असतात. पहिल्यांदा उलट्या मळमळ होतात, नंतर चक्कर येते, नंतर लघवीचं प्रमाण कमी होतं, स्किन ड्राय व्हायला लागते, नंतर श्वसनाचं प्रमाण अनियमित होतं, हृदयाचे ठोके अनियमित होतात
आणि त्याच्यानंतर मेंदू समजत नाही मेंदूला काय चालू आहे समोर, मग चक्कर, आणि त्याच्यामुळं डिसओरिएंटेशन झाल्यामुळं चक्कर येऊन हे खाली पडतात रुग्ण जे असतात ते सनस्ट्रोक हिस्ट्रोकचे. तर ह्या पद्धतीने, आणि शरीराचं नॅचरली टेम्परेचर हे वाढलेलं असतं आणि त्वचा ही आमसुलाप्रमाणे पडायला लागते. तर हे झाले सगळे सनस्ट्रोक आणि हिटस्ट्रोकचे लक्षणे, सिम्पटम्स. तर आता हा त्याचा एक लक्षणं जे आहेत हे शरीरावर असे दिसत असतात. तर त्याचा आयुर्वेदिक व्ह्यूनी जर विचार केला की आयुर्वेदिक अँगलने याचा कसा विचार करता येईल, तर आयुर्वेदानुसार जे सकाळची वेळ आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 4:30-5 पर्यंतच सूर्याची उष्णता जास्त असते. तर ह्या काळालाच पित्ताचा काळ असे म्हणतात. सकाळचा जो काळ असतो तो कफाचा असतो, 2 नंबरचा काळ हा पित्ताचा असतो, आणि त्याच्यानंतर तिसरा जो काळ असतो 5 नंतरचा तो वाताचा असतो. तर हे जे सनस्ट्रोक किंवा हिस्ट्रोक घडतात हे सगळे पित्ताच्या काळात घडतात. आणि पित्त हे उष्ण असतं. म्हणजे ह्या होतं कसं की एक तो पित्त शरीरातलं नॅचरली निसर्गानुसार पित्त वाढलेलं असतं, आणि ऑलरेडी बाहेर पण पित्त असतं, आणि त्याच्यामुळं शरीरातला वाढलेलं पित्त आपण बाहेर जातो, आणि त्याच्यात उष्णता जी असते बाहेरची ती उष्णता त्याला बाधते, आणि ती उष्णता जास्त भाटल्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहत नाही. शरीराची जी कूलिंग सिस्टीम आहे ती कूलिंग सिस्टीम पूर्णपणे नाहीशी व्हायला लागते. आधीच ऑलरेडी थोडं शरीर टेम्परेचर वाढलेलंच असतं पित्ताच्या काळानुसार, आणि त्याच्यात जर त्याला हे झालं तर मग शरीराची कूलिंग सिस्टीम पूर्णपणे निकामी होते, आणि त्याच्यामुळे हिट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक असे आजार घडतात. तर याच्यामध्ये पाहायला गेलं तर पित्ताचा हा काळ आहे सगळा. मग आता पित्त कमी करणारं किंवा पित्ताचं प्रिव्हेन्शन करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्याच्यामध्ये आयुर्वेदानुसार जे सांगितलं आहे ती घृतशीर नित्य रसायनम. म्हणजे घृत म्हणजे संस्कृतमध्ये त्याला घृत म्हणतात, मराठीत त्याला आपण जे साधारण गाईचं साजूक तूप जे म्हणतो ते, आणि शीर म्हणजे गाईचं दूध. तर हे नित्य रसायन आहे, आणि विशेष करून हे घृतशीर जे असतात ते जर कंटिन्यू तुम्ही घेतले तर ते शरीराचं तापमान नियंत्रित करतात. म्हणून जर आपल्याला वेळ आलीच की बाहेर पडण्याची, आणि बाहेर पडून जर आपल्याला कामं करण्याची वेळ आलीच समजा, ह्या ज्या आता सध्या जी हीट वेव्ह चालू आहे, किंवा जे आता सध्या 1-1.5 महिना आपल्याला जे सहन करायचं आहे मे एंडपर्यंत किंवा 10 जूनपर्यंत, तर ह्या काळात जर तुम्ही असा प्रयत्न केला की घराच्या बाहेर पडताना 1 ग्लास दूध आणि 3 ते 4 चमचे गाईचं तूप एवढं जरी तुम्ही कंटिन्यू सेवन केलं घराच्या बाहेर पडताना आणि घरात असताना, तरीसुद्धा शरीराचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर एकदम मेंटेन होतं, आणि जे किडनी फेल होणं किंवा जे प्रकार घडतात आणि ते काही घडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तूप जे असतं ते तुपाचं आयुर्वेदानुसार पोटात घेतलेलं तूप हे डायरेक्ट ब्रेनवर ॲक्ट करतं विथआउट एनी बॅरियर. मॉडर्ननुसार वगैरे मेंदूवर काम करणारे औषधं कमी असतात. मग त्याच्यामुळे आपला मेंदू पण ह्या हिटस्ट्रोकपासून किंवा सनस्ट्रोकपासून आपला मेंदूसुद्धा प्रिव्हेंटिव्ह राहतो तुपामुळं, आणि आपलं जे काम आहे ते आपण सहजरित्या करू शकतो, आणि ते सहजरित्या केलं गेलेलं काम होऊ शकतं, आणि आपल्या शरीराचं पण चांगलं प्रिव्हेन्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे माझ्याकडे येणारे जे पेशंट आहेत की ज्यांना उष्णतामध्ये काम करावं लागतं किंवा अपरिहार्यता आहे त्यांना काम करण्याची, तर ह्या सगळ्यांना मी एकच सल्ला देतो की 1 ग्लास दूध आणि 3 ते 4 चमचे गाईचं तूप तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी 10-10:30ला आणि संध्याकाळी 4:30-5ला घेऊन टाकत जा. म्हणजे त्याच्यामुळे शरीराला जी अतिरिक्त वाढलेली उष्णता आहे ती उष्णता ही कमी होऊन जाते. आणि त्याच्याबरोबर आता हे झालं आहारातल्या पदार्थांच्या बाबतीत, तर त्याच्याबरोबरच काही जे आयुर्वेदिक औषधं आहे, उदाहरणार्थ परिपाठाती काढा आहे, प्रवाळयुक्त गुलकंद आहे, नंतर षडंग पानीयासारखं एक औषध आहे, गुगलवर ते मिळून जातं, षडंग पाणी किंवा षडंगोदक. हे जे औषध आहे ज्याच्यामध्ये चंदन आहे, वाळा आहे, नंतर अजून सुंठ आहे, उशीर आहे, यासारखे जे वनस्पती आहे त्यांची पावडर घ्यायची आणि ती पाण्यात उकळायची आणि ते पाणी प्यायचं. त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने थर्मल रेग्युलेशन हे होत असतं. तसंच तृणपंचमूळ नावाचं एक औषध आहे, ते ऑनलाईन किंवा गुगल सर्चवर पण मिळून जातं. हे असे परिपाठाती काढा किंवा प्रवाळयुक्त गुलकंद, तृणपंचमूळ किंवा षडंग पानीय याच्यासारखे जे औषधं आहेत, हे 4 ते 5 औषधं जरी तुम्ही कंटिन्यू घेतले तरी पण शरीराचं तापमान हे छान पद्धतीने मेंटेन होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर पुढचे आहेत की आणि याच्या पुढचे आहेत जे की त्याच्यामध्ये नारळाचं पाणी आहे, ताक आहे, लिंबू सरबत आहे, यासारखे जे पदार्थ आहेत, दही आहे, दह्यापेक्षाही नारळाचं पाणी, ताक, लिंबू सरबत यासारखे जे ग्लुकॉन-डी आहे, याच्यासारखे शरीराचे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करणारे जे आहे, इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स करणारे पदार्थसुद्धा असतात. आणि समजा दुर्दैवाने एखाद्याला सनस्ट्रोक हिटस्ट्रोक बसला तर त्याला प्रथमोपचारामध्ये आपण काय करू शकतो,
तर हा पण एक प्रश्न असतो. त्याच्या प्रथमोपचारामध्ये सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक बसला असेल तर त्याच्या भोवती पूर्णपणे शरीराभोवती ओले वस्त्र जे असतात, थंड पाण्याने केलेले ओले वस्त्र, तर ओले वस्त्र पूर्ण शरीराभोवती गुंडाळायचे आणि त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर मेंटेन होतं. आणि दुसरा प्रकार म्हणजे त्याचे दोन्ही पाय जे असतात ते पाय पूर्णपणे पाण्यात, गरम मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचे. त्यांनी सुद्धा इलेक्ट्रॉनिक इम्बॅलन्स हे कमी होत असतं. ही घरची घडी आणि हॉस्पिटलला जाईपर्यंत करण्याची चिकित्सा आहे. नंतर पुढची चिकित्सा ही बदलते. तर ह्या प्रथमोपचाराने पण जर आपण त्याच्यावर पाण्याचं हे केलं, ओल्या वस्त्राने जरी शरीर गुंडाळून ठेवलं तर त्याचं थर्मल रेग्युलेशन हे खूप होत असतं. तर ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक याच्यावर. नंतर धण्याचं पाणी किंवा खजूर आहे, खजूरसुद्धा रात्री गरम पाण्यात भिजत घालायचे आणि सकाळी उठल्या खजूर हे थंड असतात आणि ते जरी कुस्करून ती पाणी गाळून पिलं तर त्यांनीसुद्धा खूप छान पद्धतीने टेम्परेचर मेंटेन होतं. नंतर धनेसुद्धा खजुरासारखे रात्री गरम पाण्यात भिजत घालायचे आणि सकाळी उठल्या त्याचं पाणी हे आपण पिऊ शकतो. तर ह्या पद्धतीने आपण जे आहे सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक याला हे 3 ते 4 प्रिव्हेंटिव्ह किंवा कमी करणारे जे आहेत ते सगळे मी आत्तापर्यंत मला जेवढा अनुभव आहे वैद्यकीय क्षेत्राचा, चिकित्सेचा, त्या पद्धतीने मी हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरी पण मी तुम्हाला एक हे देतो की सल्ला, की शक्यतो घराच्या बाहेर पडू नका. आणि घराच्या बाहेर जर पडायचं असेल तर सांगितलेले पथ्य पाळून जर दूध तूप घेणं, नंतर जे 3-4 औषधं सांगितले त्यांचं सेवन करणं, नंतर धण्याचं पाणी किंवा खजुराचं पाणी पिणं, यासारख्या गोष्टी ज्या आहेत यासारख्या गोष्टी जर केल्या तर खूप छान पद्धतीने प्रिव्हेन्शन हे होऊ शकतं. आणि सध्या शक्यतो सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत सूर्याशी पंगा न घेतलेलं कधी पण चांगलं, कारण की सूर्य खूपच आग ओततोय. अहमदाबादचं आजचं टेम्परेचर हे जवळजवळ 52 डिग्री सेल्सिअस होतं. एवढी उष्णता वाढत चाललेली आहे. पण ह्या उष्णतेला काउंटर करण्यासाठी मी ज्या 4-5 वस्तू सांगितल्या त्यांचं जरी तुम्ही 1-1.5 महिना सेवन केलं तरी पण तुम्हाला खूप चांगला फरक पडू शकतो. आणि शक्यतो आपली आणि आपल्या परिवाराची आपण काळजी घ्या. काही लागलं तर तुमच्या कोण आयुर्वेदिक चिकित्सक असतील तुमच्या एरियात वगैरे त्यांच्याशी नक्कीच संपर्क साधा. तसंच एक प्रवाळपिष्टी नावाचं एक औषध असतं, ते पण गुलाबजलातून तयार केलं जातं. ते सुद्धा याच्यासाठी वापरलं जातं, सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोकसाठी वापरलं जातं. पण मेन तर आहारातले जे पदार्थ आहेत त्या आहारातल्या पदार्थामध्ये 1 ग्लास दूध आणि 4 चमचे गाईचं तूप, धण्याचं पाणी, खजुराचं पाणी हे सिंपल आणि बेस्ट रेमेडी आहेत. तर यांचं जरी तुम्ही व्यवस्थित सेवन केलं तर तुमचं जे शरीराचं टेम्परेचर आहे हे टेम्परेचर खूप छान पद्धतीने मेंटेन होईल. एवढं बोलून मी माझं आजचं यूट्यूबवरचं एक सनस्ट्रोक किंवा प्रिव्हेन्शन ऑफ सनस्ट्रोक अँड हिटस्ट्रोक बाय आयुर्वेदिक व्ह्यू याविषयी जे लेक्चर होतं माझं ते एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तरी आपल्याला जर आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांशी, आप्तजनांशी शेअर करा. व ही माहिती उपयुक्त वाटली तर बाकीच्या तुमच्या मित्रांना, आप्तसोक्यांना नक्कीच फॉरवर्ड करा. आणि आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या 1 ते 1.5 महिना. एवढं बोलून मी माझे आजचं यूट्यूबचं लेक्चर संपवतो, एक व्हिडिओ माझा संपवतो. धन्यवाद.